आहेत असं तुम्ही म्हणताय. सुषमा अंधारेजी, ज्या प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाची एक शैली, त्यातली जी एक खासियत ओळखली जाते की जात धर्म न पाहता थेट पोटेन्शियल बघणं आणि त्यानुसार संधी देणं, असं असताना भास्कर जाधवांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर अशा प्रकारची विधानं करण्याची वेळ का येते असं तुम्हाला वाटतं? नाही, शिवसेना हा पक्ष इतर पक्षांपेक्षा प्रचंड वेगळा आहे असं मी कायम म्हणत आले. कारण इतर कुठल्याही पक्षामध्ये मागासवर्गीय सेल, अल्पसंख्याक सेल, जातीच्या आधारितचे सेल असतात. मात्र शिवसेना एकमेव पक्ष आहे की जिथे कुठल्याही जातीचा सेल नाही. म्हणजे मी गेली 3 वर्ष ठीक आहे शिवसेनेत काम करते, मात्र मला शिवसेनेत कधीही चुकूनही कुठल्याही प्रकारे अप्पर कास्ट, लोअर कास्ट किंवा सुपेरिटी कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो की त्याचा दंभ असणं किंवा त्याची लाज बाळगणं, असा कुठलाही भाव कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही अर्थाने कधीही दिसला नाही. इव्हन उमेदवारी देताना सुद्धा बऱ्याचदा मागास प्रवर्गातल्या मतदारसंघांमधून उमेदवारी देताना अमुक एका जातीला उमेदवारी द्यावी, अमुक एकाला देऊ नये असं म्हटलं जातं. पण तो सुद्धा भेदभाव माझ्या पक्षात मला अजिबात दिसला नाही. आमदारकीच्या निवडणुकीलाही नाही आणि खासदारकीच्या निवडणुकीलाही नाही. आता तरी सुद्धा भास्कर दादांच्या स्टेटमेंटच्या संदर्भाने जेव्हा हे बोललं जातं तेव्हा मला जरा आपल्याला थोडंसं विस्तृतपणे सांगितलं पाहिजे की प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठलाही पक्ष निवडून येण्यासाठी काही नीती आखत असतो. उदाहरणार्थ, जर अमुक एका जातीची लोकसंख्या जर जास्त असेल आणि त्याच जातीचे जर 2 उमेदवार उभे असतील तर अशा वेळेला इतर जातीचा 3रा उमेदवार उभा राहतो किंवा बऱ्याचदा उभा केला जातो डमी कॅन्डिडेट, की जेणेकरून उरलेल्या जातीच्या मतावर जर निर्णायक मतं ठरत असतील, निर्णायक विजय ठरत असेल तर त्या मतांचं डिव्हायडेशन कसं केलं जाईल याची स्ट्रॅटेजी आखली जाते. आणि ही स्ट्रॅटेजी कदाचित या चर्चेमध्ये कुणी जाहीरपणे मान्य करणार नाही. मात्र ही स्ट्रॅटेजी अगदी सगळीकडे जाणीवपूर्वक राबवली जाते. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. म्हणजे या स्ट्रॅटेजीचं आजचं विधान भाग आहे असं तुम्ही सांगू पाहताय? नाही, मी पूर्ण करते. त्याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही. अगदी जेव्हा 2 वंजारी उमेदवार उभे राहणार आहेत असं म्हटलं जातं त्यावेळेला 3रा वेगळा जातीचा उमेदवार करणं किंवा 2 मराठा उभा राहतायत म्हटल्यावर 3रा वेगळा जातीचा उमेदवार उभा करणं हे सगळ्याच पक्षांनी केलेलं आहे. कारण तिथे फक्त जिंकणे, साम दाम दंड भेद करून जिंकणे एवढं असतं. अमुक एका जातीशी वैर असणे असं काहीच नसतं. कारण ज्या जातीचा उमेदवार आहे कदाचित त्याच जातीचा इतर ठिकाणी निवडणुकांची समीकरण झाली. आता काय त्याचा रेफरन्स आहे? नाही, ऐका. भास्कर दादा जे मांडत आहेत की बाबा पराभवाची कारणं काय आहेत, तर पराभवाच्या कारणांमध्ये हे एक कारण माझं असू शकतं किंवा याही कारणाने माझा पराभव झालेला असू शकतो. आता हे मांडणं हे त्या मतदारसंघापुरतं सीमित आहे. याचा अर्थ अजिबात असा नसतो की ते अमुक एका जातीचे शत्रू आहेत. अमोलजी, तुम्ही आणि मी गेली 15-20 वर्ष फार चांगले मित्र आहोत. अगदी आपण ना तुम्ही माध्यमांमध्ये होतात ना मी राजकारणात होते. आपण विद्यार्थी दशेपासूनचे मित्र आहोत. आणि कितीही मी म्हटलं की नाही मी एका वेगळ्या चळवळीतनं आलेली आहे तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की माझे सगळे मित्र किंबहुना जास्तीत जास्त माझे मित्र हे ब्राह्मण. सुषमाजी, हा प्रश्न ना तुमचा आहे ना माझा प्रश्न आहे. हा जो ज्या प्रकारचं कनोटेशन याच्यातून येत आहे आणि ज्या संदर्भामध्ये ही विधानं केली जातात ते संदर्भ एका बाजूला वेगळ्या पद्धतीने आपण तपासून बघूयाच. मात्र ही सगळी विधानं करताना ज्या प्रकारचं शब्द वापरण्यात आले, त्यामध्ये पाताळयंत्री हा शब्द असेल किंवा इतर काही मुद्दे असतील, या शब्दांमुळे निर्माण होणारी जी काही प्रतिमा आहे त्याचा हा मुद्दा आहे. याच्यावर आनंद दवेंना तुमच्या विधानावर काही महत्वाचं बोलायचं आहे, ते हात वर करत होते. इतरांकडे जाण्यापूर्वी मी आनंद दवेजी थोडक्यात. मला सुषमाताईंचा सुद्धा चांगला अभ्यास आहे. ते पूर्ण माहिती घेतल्याशिवाय चॅनलवर येत नाहीत, कधी बोलत नाहीत. आणि मी जे मगाशी बोललो होतो की नंतरच्या मागच्या 2 दिवसात जे काही घडलं ते आफ्टर थॉट घडलेलं आहे हे स्पष्ट आहे. आता सुद्धा सुषमाताईंनी तेच सांगितलं की राजकीय समीकरणं जोडण्यासाठी काही वेळा अशी वक्तव्य केली जातात. अर्थ स्पष्ट आहे. भास्कररावांनी मुद्दामून आणि ठरवून केलेलं आहे जे करायला नको होतं. परवा त्यांना एक संधी होती चांगली की माझ्या बोलण्यातला काही विपर्यास झाला, मी कुठे जातीचा उल्लेख केला नाही. मी त्यांना परवा जेव्हा त्यांचा माझा फोन झाला तेव्हाही सांगितले की साहेब मिटवू विषय, आपण नको आता विषय वाढवला. एका साईडला कोणती यात्रा निघते.
त्यामुळे आता नको पुन्हा एकदा जातीय वाद वाढवायला. तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं होतं की मी उल्लेख नाही, पण आज त्यांनी ठरवून आणि पातळयंत्री शब्द वापरला. माझं म्हणणं आहे की पातळयंत्री प्रत्येक समाजात आहेत ना लोक, प्रत्येक जातीत लोक आहेत पातळयंत्री. आणि जी लोक तुम्ही पातळयंत्री म्हणताय ती कोणासाठी करत होते? स्वतःच्या स्वार्थासाठी होतं का बाकीच्या कोणत्या गोष्टींसाठी होतं? सगळ्याच लोकांच्या समोर आलं पाहिजे ना. पण आता किती इतिहासात खाली खाली आपण जाणार आहोत. ठीक आहे, खूप हा महत्त्वाचा मंडल मुद्दा यात्रा मला आहे. एकीकडे मंडल यात्रा प्राध्यापक निघते, दुसरीकडे लक्ष्मण दुसरं काही हाके निघते.